नमस्कार. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी मसूर डाळीची ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 वाटी मसूर डाळ भिजवून घेतलेली आहे 10 ते 15 मिनिट. त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर 2 वाटी लाह्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर पाणी घालून मिक्सरच्या मोठ्या भांड्यातून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता हे बॅटर आपण एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कांदा पात, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक किसलेले गाजर घालून मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर झाकण ठेवून आपण हे बॅटर असेच 10 मिनिट ठेवून देणार आहोत. 10 मिनिटानंतर त्यामध्ये चाट मसाला आणि त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा घालून वरून लिंबू रस घालून एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर पॅनमध्ये तेल लावून त्यावर हे बॅटर हळूहळू पसरवून घेणार आहोत. आता पॅनला तेल लावून त्यावर हळूहळू हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी 2 ते 3 मिनिट छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता हे तुम्ही नारळाच्या चटणी बरोबर किंवा सॉस सोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की